नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेमुळे भारतात गॅस टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं गॅस पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत गॅझेट आदेश जारी केला आहे. या आदेशाचा मुख्य उद्देश देशातील घरगुती वापरासाठीचा गॅस पुरवठा सुरळीत राखणे हा आहे. सरकारच्या माहितीनुसार नैसर्गिक वायूचा उपलब्ध साठा आणि आयात परिस्थिती लक्षात घेऊन गॅस वितरणामध्ये प्राधान्यक्रम ठरवण्यात येणार आहे. काही महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देऊन त्यांना मागील 6 महिन्याच्या सरासरी वापराच्या प्रमाणात गॅस पुरवठा करण्यात येईल. गरज पडल्यास गैरप्राधान्य क्षेत्रांमध्ये पुरवठा कमी करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. नैसर्गिक वायूच्या वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा आदेश आवश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत जारी करण्यात आला आहे. या कायद्याच्या कलम 3 नुसार केंद्र सरकारला आवश्यक वस्तूंचा पुरवठा, वितरण आणि उपलब्धता नियंत्रित करण्याचे अधिकार आहेत. त्याच अधिकारांचा वापर करून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमासाठी 4 स्वतंत्र श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. घरगुती वापर, वीज निर्मिती, खत उत्पादन आणि इतर महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांना प्राधान्य दिले जाऊ शकतं, जेणेकरून देशातील अत्यावश्यक सेवा आणि उत्पादन व्यवस्थेवर परिणाम होऊ नये. सरकारने सांगितलं की परिस्थितीनुसार सतत लक्ष ठेवलं जात असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जातील. या उपाययोजनेमुळे गॅस टंचाईची शक्यता कमी करण्यास मदत होईल आणि नागरिकांना आवश्यक गॅस पुरवठा सुरळीत ठेवता येईल. आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इस्मा लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे होर्मुझ समुद्र धोनीमार्गे होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं एलपीजी आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत देशात गॅस आणि इंधनाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. या निर्णयामुळे रुग्णालय तसेच घरगुती वापरासाठी लागणारा एलपीजी गॅस वेळेवर उपलब्ध राहावा यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच टंचाईचा अफवा पसरून साठेबाजी करणाऱ्यावर सरकारकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारने रिफायनरी आणि पेट्रोलियम कंपन्यांना निर्देश देत एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. इतर काही पेट्रोलियम उत्पादनाचं उत्पादन कमी करून एलपीजी निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहे, जेणेकरून देशातील गॅसची गरज भागवता येईल. इराण आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेल्या तणावाचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर होत असून त्याचा थेट फटका भारताला बसू लागला आहे. देशातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासोबत गॅसच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्य व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढला आहे. विशेषतः छोट्या हॉटेल व्यावसायिकांवर या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिक वापरासाठी मिळणाऱ्या गॅसचा पुरवठा अनेक ठिकाणी बंद किंवा कमी करण्यात आल्यानं हॉटेल व्यवसाय अडचणीत आले आहेत. आमचे हॉटेल चालू राहिले तरच आमच्या घरातील चूल पेटते असं म्हणत छोट्या हॉटेल चालकांनी सरकारकडे गॅस पुरवठा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मंगळवारी राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवनातील दरबार सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल ठरले आहेत. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली तर शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शपथविधीनंतर भारतीय नौदलाकडून राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असतानाच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10वीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच टेलिग्राम ग्रुपवर लीक झाल्याची घटना उघड झाली असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेतील गणित भाग क्रमांक 1 आणि गणित भाग क्रमांक 2 या दोन्ही प्रश्नपत्रिका एका टेलिग्राम ग्रुपवर आधीच प्रसारित करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे गणित भाग 2चा पेपर परीक्षा होण्याच्या तब्बल 3 दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. पुणे बोर्डाने अधिकृत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केल्यानंतर लीक झालेल्या प्रश्नपत्रिका आणि अधिकृत प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या प्रकारचं गांभीर्य अधिक वाढलं आहे. या प्रकरणी पुणे विभागीय शिक्षण मंडळानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टेलिग्राम ग्रुपचा ॲडमिन तसेच संबंधित सदस्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून
पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे. राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्या मुंबईत सरासरी तापमानापेक्षा सुमारे 6.4 अंश सेल्सिअसने अधिक तापमान नोंदवलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान 36 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा भागात सध्या शुष्क आणि कोरडी हवा राहण्याचा अंदाज आहे. मात्र हवामानात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.